हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बीडमध्ये मनोज जरांगेंची आज इशारा सभा, पोलिसांकडून विशेष खबरदारी, तर सभा शांततेत होईल, कोणताही तणाव नाही, पोलीस अधीक्षकांची माहिती। जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम, आजच्या बीडमधील सभेत जरांगे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार। बीडमधील शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश, जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याची चर्चा, तर शाळा बंदचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा, सदावर्तेंची मागणी। प्रहारचे नेते बच्चू कडू मनोज जरांगेंना भेटणार, सरकार म्हणून नव्हे तर मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून भेटणार, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। जरांगेंच्या भेटीसाठी बच्चू कडू बीडमध्ये दाखल। कुणी काहीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं, टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू, अजित पवारांची प्रतिक्रिया। सरकारला आरक्षण द्यायचं नाही, फेब्रुवारीपर्यंत फक्त वेळकाढूपणा सुरू, शपथ घेतली पण मुख्यमंत्र्यांनी काहीही केलं नाही, रोहित पवारांची टीका। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही म्हणतो तेच खरं, बैठकीवरील प्रश्नावर अजित पवार गट म्हटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दावा। कमळ चिन्हावर नव्हे तर घड्याळावरच निवडणूक लढवणार, निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, सुनील तटकरेंचं वक्तव्य। बारामतीसाठी योग्य उमेदवार देणार, बारामतीतून लढण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। नागपुरातील सभेतून काँग्रेस लोकसभा निवडणुकीचा शंखनाद करणार, 28 तारखेच्या सभेला हम हे तयार असं नाव, देशभरातील नेते हजर राहणार। अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यास इच्छुक, बावनकुळेंनी सांगितलंय, भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा दावा। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना अटक, 5 वर्षांची शिक्षा, सध्या सुनील केदार आयसीयूत दाखल, ब्लड प्रेशरचा त्रास असल्याची माहिती। सुनील केदारांची आमदारकी रद्द होणार, नागपूर पोलिसांनी शिक्षेची माहिती विधिमंडळाला दिली, सूत्रांची माहिती, केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता नार्वेकरांच्या कोर्टात। लोकसभेच्या 350 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष, मोदींच्या नेतृत्वात दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि बावनकुळे शेलार उपस्थित राहणार। ठाकरे गटाच्या दादरा नगर हवेलीतील खासदार कल्पना डेलकर भाजपमध्ये जाणार, मोदी आणि डेलकरांमध्ये सकारात्मक चर्चा, कार्यकर्त्यांशी बोलून डेलकर निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क, टास्क फोर्स तयार करणार, आरोग्य मंत्र्यांची माहिती, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याच्याही सूचना। राज्यात गेल्या 4 आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत चौपट वाढ, महिनाभरात 102 रुग्णांची नोंद, राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 53 वर। मुंबईतील प्रदूषणात पुन्हा वाढ, तर कृत्रिम पावसासाठी मुंबई महापालिकेकडे 5 कंपन्यांचे प्रस्ताव, प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पावसाचा निर्णय। नाशिकच्या मालेगावातील रुग्णालयात टोळीकडून कोयत्यानं हल्ला, सराईत गुन्हेगारावरील हल्ल्यात रुग्णालयाचे कर्मचारीही जखमी, सीसीटीव्ही समोर। कुस्तीपटू बजरंग पुनियाकडून पद्मश्री पुरस्कार परत, महिला कुस्तीपटूंचा अपमान पाहून सन्मानानं जगू शकत नसल्याचं विधान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।